अधिक मास 2026. तर अधिक मासामध्ये आलेली जी अमावस्या आहे ती सोमवती अमावस्या आहे. आणि सोमवती अमावस्याला आपण कशाची पूजा करायची, कशी करायची, याचबरोबर कोणत्या देवाला आपण स्मरून ही पूजा करायची याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हिंदू धर्मामध्ये अमावस्येचा दिवस अत्यंत पवित्र आणि महत्त्वपूर्ण मानला जातो. जेव्हा अमावस्या सोमवार येते तेव्हा तिला सोमवती अमावस्या असं म्हणतात. तर भगवान श्री खंडोबाराया यांची यात्रा ही सोमवती अमावस्या असल्यानंतर जेजुरी येथे भरते. तर अशा प्रकारे सोमवती अमावस्येचा आपण विशेष करून खंडोबा देवांचं आपण दर्शन घ्यायचं आहे. खंडोबा देवांना आपण सोमवती अमावस्येला जाऊन त्यांचं दर्शन घ्यायचं, तिथं मोठी यात्रा असते. तर अशा प्रकारे आपण सोमवतीची यात्रा केल्यानंतर यावर्षी वर्षातील पहिली अमावस्या अधिक मासात येत आहे, त्यामुळे तिचे महत्त्व वाढते. या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते आणि सर्व इच्छांची पूर्तता होती अशी मान्यता आहे. सोमवती अमावस्या हा पितरांचे तर्पण पूजन करण्यासाठी सुद्धा अत्यंत शुभ दिवस मानला जातो. म्हणजे पितरांची पूजा करायची असेल तर अमावस्या आहे, शिवाय सोमवती अमावस्या आहे, शिवाय अधिक मासातील अमावस्या आहे. त्यामुळं विशेष करून या पितराची पूजा करताना आपण विशेष तर्पण विधी आपण त्यांना अर्पण करायचा आहे. तर्पण कसा करायचा, साध्या प्रकारे तर्पण कसं करायचं, शास्त्रोक्त तर्पण कसं करायचे, जे माझे जुने व्हिडिओ आहेत ते सुद्धा अवश्य पहा. त्यामध्ये तर्पण कसं करायचे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर्पण पूजन करण्यासाठी अत्यंत शुभ दिवस मानला जातो. यंदाची अमावस्या अधिक मासात येत असल्यामुळे या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान केल्याने आणि दानधर्म केल्याने लाभ मिळतो. तर अधिक मासातील सोमवती अमावस्येची नेमकी तारीख व पूजा पद्धती आपण पाहणार आहे. तर अधिक मास जे अमावस्या आहे ती अमावस्या सुरू होते 14 जून रोजी दुपारी 12:20 जर तुम्ही तर्पण विधी अर्पण करणार असाल तर अमावस्या रविवारी आहे आणि ती 12च्या आतमध्ये आपण तर्पण विधी अर्पण करायचा असतो. तर 12:20 पासून अमावस्या सुरू होते, तर 12:30ला जरी आपण तर्पण विधी अर्पण केला तरीसुद्धा चालेल. त्यामुळे ज्यांना पितराच्या विषयी अमावस्येचं महत्त्व आहे त्यांनी ही रविवारी 14 तारखेलाच पितराचे पूजन आपण करून घ्यायचं आहे. कारण सोमवारी जी अमावस्या आहे ती सकाळी 8:24 आहे, ती देवाची अमावस्या आहे. ज्यांना धार्मिक विधी करायचे आहेत त्यांनी ती अमावस्येचं पालन करायचं आहे. त्याला उगवती अमावस्या आपण म्हणतो. तर 14 तारखेला येणारी अमावस्या ती 12:20 आहे आणि तेव्हापासून पुढं आपण पितरांचं पूजन करू शकतो. संध्याकाळी ज्यांना अमावस्येचं काय व्रत वगैरे करायचं असेल त्यांनी रविवारीच करून घ्यायचं आहे. दर्श अमावस्याला हे करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे दर्श अमावस्या ही रविवारी आलेली आहे आणि सोमवारी सोमवती अमावस्या, अशा 2मध्ये अमावस्या आल्यामुळे मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे. तर अशा प्रकारे आपण सोमवती अमावस्या ज्यांना देवांची पूजा करायची आहे, व्रत करायचं आहे, उपवास करायचा आहे, त्यांनी देवांच्या विषयीची जी अमावस्या आहे ती आपण 15 तारखेला सोमवारी करायचे. आणि ज्यांना पितराविषयी अमावस्येचं हे करायचं आहे त्यांनी 14 तारखेलाच अमावस्या करायची आहे, अमावस्येचं पूजन वगैरे करायचं आहे. तर अमावस्येचा उपवास केला जाईल. 14 जून हा दिवस पितरांसाठी विधीसाठी देखील शुभ आहे. सोमवती अमावस्या 2026 शुभमुहूर्त अमावस्या तिथी सुरुवात जी होते ती 14 जून 2026 रोजी दुपारी 12:20 आणि अमावस्या तिथी समाप्त होते ती 15 जून 2026 रोजी सकाळी 8:24. स्नान आणि दानासाठी शुभ वेळ ब्रह्ममुहूर्त पहाटे 4:04 ते 4:44 ब्रह्ममुहूर्त आहे. आणि त्या ब्रह्ममुहूर्तावर आपण नदीमध्ये स्नान करण्यास जायचं आहे. हे 15 तारखेला जायचं आहे. सकाळी 8च्या आतमध्ये आपण देवदर्शन वगैरे जिथं असाल तिथं करून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये आपण नदीचं जाऊन दर्शन घेणं फार महत्त्वाचं आहे. नदीमध्ये स्नान करणं फार महत्त्वाचं आहे. वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री जाऊन स्नान केल्यास उत्तम. ज्यांना घरामध्ये स्नान करण्याचा योग आहे त्यांनी आपल्या घरातील गंगेचं पाणी आपण आपल्या घरच्या पाण्यामध्ये मिक्स करून गंगेश, यमुनेश, गोदावरी, नर्मदा, सिंधू, कावेरी, सरस्वती या सप्तनद्यांचं नाव घेऊन आपण
त्या पाण्यानं आपण स्नान करायचं आहे. तुम्हाला सप्तनद्यामध्ये स्नान केल्याचं पुण्यफळ प्राप्त होईल. तर सोमवती अमावस्येचं महत्त्व व त्याची पूजाविधी. सोमवतीच्या अमावस्येच्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात आणि भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा करतात. या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते आणि त्याला प्रदक्षिणाही घालणे महत्त्वाचे असते. या अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीमध्ये आपण स्नान केल्याने, दानधर्म केल्याने अनेक जन्मातील पापापासून मुक्ती मिळते. या व्यतिरिक्त अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी तर्पण श्राद्ध केल्याने पूर्वजांची पापे दूर होण्यास आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त होण्यास मदत होते. अशा प्रकारे सोमवती अमावस्याला आपण ह्या 14 तारखेला आपण जी पितरांची पूजा करायची आहे ती 12:20 करायची आहे. आणि देवतांच्या विषयीची जी अमावस्येचा आपण पूजा व्रत उपवास करणार आहे ते 15 तारखेला उगवती अमावस्या आहे त्या दिवशी आपण करायचे आहे. आणि विशेष करून सोमवती अमावस्येला आपण खंडोबा देवाचं, ज्याचं कुलदैवत खंडोबा आहे, त्यांनी खंडोबा देवाची पूजा करायची आहे. शंकर पार्वती मातेचं आपण पूजन करायचं आहे. आणि त्याचबरोबर श्रीहरी विष्णूंचे आपण हे अधिक मास श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे म्हणून श्रीहरी विष्णू किंवा श्रीकृष्ण भगवान किंवा विठ्ठल रुक्माई यांचं आपण पूजन करायचं आहे आणि या सर्वांना आपण प्रसन्न करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.